एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्ना वरं पुण्डरीकाय दातुं गुणैत्रयी समागम्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। तेजोगितामोदितवस्त्रं फलानीशवादापनोदार्धदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा।
अत्यक्षय जननी देवाची ये. अत्यक्षय जननी देवाची ये. अत्यक्षय जननी देवा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास केला साक्षात परमात्मा मज भेटविला स्वरूप सामी गुरुपादकाला. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार मी आता. वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो मध्ये काळी आपण सावे कवळी. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा. दीना दुर्बळाची देवा. दीना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा. दीना दुर्बळाची सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा याहुनी न करावा वेर. अष्टसिद्धी नवनिधीचे दाता अस्वर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार पधारी हरि कीर्तन में. राम जी को लाना लक्ष्मण जी को लाना. राम जी को लाना लक्ष्मण जी को लाना. चले आओ जी पवन कुमार पधारी हरि चले आओ जी पवन पधारो हरि कीर्तन में. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे. इंद्रजिनी जंप पर बाळक सुअंब पर रावण सदंप पर रघुकुल राजे. पंग मारी बाह पर संपुरती नाम पर देव सहस्र बाह पर राम द्विज राजे. दारुम दंड पर चीता मृग झुंड पर भूषण विकुंड पर जैसे मृग राजे. तेज तम हंस पर कन्यजिनी कंस पर त्योमणि छबंस पर शेष शिवराज है. प्रसाद होनी भारी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. दर्या नभामधून सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. कंठर तरी हळवा शिवबा समान भासतो मायभूमी खास श्वास बघ्यासी मानतो. शौर्यशील छत्रपती आसनास छत्रपती केसरी अतुल्य शोभा.
आणि संयोजक मंडळींच्या माध्यमातून आज कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी गुरुपौर्णिमेनिमित्त प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा ज्ञानवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत व तुम्हा आम्हा सर्वांचे भगवंत, जगद्वंदनीय जगद्गुरु, श्रीमंतांचे ही श्रीमंत, ज्यांना भक्ती मार्गातला कळस संबोधला जातो असे वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ तुकाराम, 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 नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. सेवेसाठी घेतलेला अभंग हा तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असून प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराजांनी गुरुचे महात्म्य सांगितले आहे. गुरुचा महिमा सांगणारा असा हा अभंग आहे. अभंगाचा भावार्थ सांगण्यापूर्वी प्रत्येक वक्त्याचं हे कर्तव्य असतं की कार्यक्रमाचा पर्याय देणं. आज गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रम आयोजित करणं आणि कार्यक्रम देखील आयोजित करणं यात फार मोठा फरक असतो. आणि मी म्हणेन की हा आपला कार्यक्रम अत्यंत सुंदर असा देखील कार्यक्रम आहे. गायक मंडळी खूप छान साथ देत आहेत, त्यांना मी धन्यवाद देईन. आणि अभंगाचा भावार्थ जर थोडक्यात सांगायचा झाला तर तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी. मग आता कोणती सोय म्हणतात तुकाराम महाराज. तर मनुष्य हा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकलेला आहे. जीवाला अनादी काळापासून भटकंती आहे आणि या भटकंतीपासून जीव सुटत नाही, जीवाची सुटका होत नाही. आणि जीवाची सुटका जर आपल्याला करून घ्यायची असेल तर कोण हवेत, तर सद्गुरू हवेत. आपण जन्माला कोणत्या कारणासाठी आलो हे समजावून सांगण्यासाठी कोण पाहिजे, तर सद्गुरू पाहिजे. आपला कर्म आणि आपले धर्म समजावून सांगण्यासाठी आपल्याला सद्गुरू पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचवणी सापडे न सोय. आता श्रोत्यांपैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असावा की तुकाराम महाराजांनी आधी हा शब्द दोनदा का बरं वापरला असेल, धरावे ते पाय आधी आधी. आता आधी या शब्दाचा एक अर्थ नाही, आधी या शब्दाचे 2 अर्थ आहेत. आपण म्हणतो शरीराला जर दुखापत झाली, काय आपला पाय मोडला, हात मोडला, काही पण रोग झाला तर आपण काय म्हणतो, शरीराला व्याधी झाली. पण मनाचे जे विकार असतात, कोणते मनाचे विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, तर हे जे विकार आहेत त्या विकारांना काय म्हणतात, तर आधी झाली, आधी व्याधी. तर तुकाराम महाराजांना असं म्हणायचे की ही मनाची जी आधी आहे ती होण्याआधी तुम्ही सद्गुरूचे पाय धरा. सद्गुरूंना कसं शरण जावं हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, परी करू मन जीवे चरणांसी लागावे, आग वैता करावे दास्य सकळ. काय तनु, मन आणि जीव म्हणजे काय, शरीर, मन आणि देह सद्गुरूंच्या चरणाशी अर्पण करावा आणि मग सद्गुरूंना शरण जावं. अहंकार विरहित जर सद्गुरूंना शरण केलं तर ते दास्यत्व जे आहे ते दास्य देत नाही. तर ते दास्यत्व काय देतं, तर ते दास्याऐवजी आत्मज्ञान प्रदान करतं, आत्मज्ञानाचं रहस्य देतं. म्हणून सद्गुरूंना शरण जावं. दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, आपणासारखे कळीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला. सद्गुरूंना जर शरण केले तर सद्गुरू काय करतात, ते आपल्यासारखं करून टाकतात. आता आपणासारखं म्हणजे काय,
बाह्य रूपाने का? तर नाही. सद्गुरूंना जशी आत्मस्वरूपाची ओळख आहे तशी ते आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. सद्गुरू कसे स्वतः प्रयत्नवादी आहेत तसं ते आपल्याला प्रयत्नवादी बनवतात. म्हणून आपणासारखी करती तात्काळ. याला किती वेळ लागतो? काहीच वेळ लागत नाही, तात्काळ करतात ते. मग तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, लोह परिसाची नसाय उपमा सद्गुरु महिमा आगाधाची. सद्गुरूचा महिमा किती आहे? सद्गुरूला जर उपमा द्यायची म्हटली तर कोणती उपमा द्यायची? जर परिसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. पण ते सोनं झालेलं लोखंड ते जर दुसऱ्या लोखंडाला लावलं तर त्याचं सोनं होईल का? नाही होणार. त्यासाठी परिसच लागतो. म्हणून सद्गुरूला परिसाची उपमा सुद्धा कमी पडते. कारण सद्गुरू साधकाला सुद्धा परिस करून टाकतो. तो साधक दुसऱ्याला सुद्धा सोनं करतो, परिस करतो. म्हणून लोह परिसाची नसाय उपमा सद्गुरु महिमा आगाधाची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आजच्या या समाजामध्ये लोक गुरु करतात, पण गुरु कोणाला करावं हे त्यांना समजत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी समाजाला आंधळ म्हटले, या जनाला आंधळ म्हटले. आणि खऱ्या देवाला लोक विसरली आहेत. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ झाला. विठ्ठल ही सद्वस्तू नक्की आहे कोणती? संत नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मन. मग आता नामदेव महाराज कोणत्या निज वस्तू बद्दल बोलतायत? मला सांगा, देव मिळणं महत्वाचं आहे की कळणं महत्वाचं आहे? देव मिळणं महत्वाचं आहे की देव कळणं महत्वाचं आहे? नामदेव महाराजांना सगळ्यात पहिल्यांदा देव मिळाला होता की कळाला होता? देव त्यांना मिळाला होता, पण कळाला होता का? कळाला नव्हता. मग त्यांना देव कधी मिळाला? तर विसोबा खेचर हे त्यांच्या आयुष्यात आले तेव्हा त्यांना देव मिळाला. श्रीकृष्ण कोणाला सद्गुरू मानतात? एकनाथी भागवत मध्ये म्हटलंय, मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहे ताईते. जो मिळवी सर्व सुटे त्यासीच सद्गुरू श्रीकृष्ण मानी. काय? त्यासीच सद्गुरू श्रीकृष्ण मानी. कोणाला मानतात श्रीकृष्ण सद्गुरू? श्रीकृष्ण म्हणतात, मी त्यांना सद्गुरू मानतो जे सर्वस्व मिळवून देतात. मग ही सर्वस्व सद्गुरु सारी भासोयरा सत्य. सद्गुरु सारी भासोयरा सत्य. सद्गुरूंचा महिमा खूप आगाध असतो. आता सद्गुरू सर्वस्व मिळवून देतात. मग ती सद्वस्तू नक्की कोणती? तर ती सद्वस्तू म्हणजे श्रीहरीचं नाम. कोणतं श्रीहरीचं नाम? आपण सगळे बघतो, भगवान महादेव जे आहेत, शंकर जे आहेत, ते कायम तपस्या करत असतात. एकदा पार्वती त्यांना प्रश्न विचारते, महादेव तुम्ही तर देवांचे देव आहेत, मग तुम्ही कोणाची आराधना करता? मग शंकराने पार्वतीच्या कानामध्ये जो कानमंत्र दिला, तो मंत्र गुरु परंपरेनं चालत येतो आणि ते नाम आपल्याला फक्त सद्गुरूंकडून मिळतं. संत कबीर म्हणतात, राम राम तो सब कोई करे ठग ठाकुर और चोर. जिस राम से ध्रुव प्रल्हाद मेरा करे तो नाम ही कुछ और. फक्त प्रल्हादाने घेतलं ते नाम कोणतं? संत कबीरने घेतलं ते नाम कोणतं? ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन
हो गई मगन वो तो कधी कधी हरी गुण गाणे लगी गाणे. तर आत्माराम गेला आणि त्या आत्मारामाचं भजन आपल्याला करायचंय. तुकाराम महाराज बाबाजी चैतन्याला म्हणतात, बाबाजी चैतन्य जर हे श्रीहरीचं नाम गूढ आहे, गम्य आहे, तुम्ही म्हणता गूढ आहे, गम्य आहे, ते कोणाला सांगायचं नाही. मग जर एखाद्याने मला विचारलं तर ते नाम कोणतं आहे, तर मी काय सांगायचं? मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी चैतन्यांनी दिलं ते नाम कसे गूढ आहे, गम्य आहे. पण एखाद्याने विचारलं तर काय सांगायचं? रामकृष्ण हरी. पण ते नाम वेगळं आहे. मग आता महिला भगिनींना मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो. आपण रोज तुळशीला पाणी घालतो, तुळशीला आपण हिरवगार ठेवतो, टवटवीत ठेवतो. मला सांगा, तुळशीकडून फळ मिळतं की फूल मिळतात की सावली मिळते? काहीच मिळत नाही यातला. आपण फळांची अपेक्षा करत नाही, आपण फुलांची अपेक्षा करत नाही, आपण सावलीची अपेक्षा करत नाही. मग तरी सुद्धा तुळशीला टवटवीत आपण का ठेवतो, हिरवगार का ठेवतो? असं म्हणतात, रोज तुळशीला पाणी घाला मग आयुष्यात चालू भेटेल. असं का आपण म्हणत असतील? तुळशीला पाणी घालल्यानं पुण्य मिळतं. पण हे पुण्य कसं असतं? तर हे सकाम पुण्य असतं का? नाही, हे निष्काम पुण्य. तर तुळशीला पाणी घालताना आपण मनात हा विचार करावा की आपण जसं तुळशीला निष्काम भावनेने पाणी घालतोय, तसं निष्काम भावनेने रोजच्या जीवनातलं कर्म करावं. आणि हे निष्काम भावनेने जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा काय होतं? पुण्याची रास होते, पुण्य जमा होत जातं आणि मग काय होतं? पुण्यफळ दे बहुत गीता. बाबाजी चैतन्यांना तुकाराम महाराजांनी कुठं पाहिलं नव्हतं. बाबाजी चैतन्यांचं कुठं आळंदी पंढरपूरला बॅनर लागले नव्हते किंवा बाबाजी चैतन्यांचं कार्ड कोणाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांना मिळालं नव्हतं. मग तुकाराम महाराज म्हणतात, तरी सुद्धा मी कसं सन्मुख झालो? तर माझं पुण्य होतं, पुण्य जमा होत गेलं आणि मला बाबाजी चैतन्य पूर्व पुण्य सता गाठी.
आणि माझं कल्याण झालं. आता एक गोष्ट पाहिली तर एक विशेष आहे बरं. कीर्तनाला सगळी मंडळी जी आहे ते वेगवेगळं ऐकायला आलेली असतात. वेगवेगळं कसं तर वैदिक वर्णम इच्छन्ति, वैदिक आलेले असतात कीर्तनाला. वैदिक काय करतात तर वैदिक जे आहेत ते कीर्तनकाराचं बोलणं ऐकतात, कीर्तनकाराची भाषा ऐकतात आणि वैदिकांमध्ये चर्चा सुरू होतात की कीर्तनकार नवीन वाटतोय, कीर्तनकाराला शब्दांचा उच्चार नीट होऊ नाही राहिलाय. वैदिक काय करतात भाषा ऐकतात. वैदिक वर्णम इच्छन्ति अर्थम इच्छन्ति पंडितः, अर्थम इच्छन्ति पंडितः. हे लोक काय करायला येतात तर हे लोक कीर्तनकाराने कोणता अभंग निवडला, त्या अभंगाचा भावार्थ कसा मांडला, अभंगाचा उपसंहार काय मांडतात हे ऐकतात. अर्थम इच्छन्ति पंडितः गायको स्वरम इच्छन्ति. आता कीर्तनकार ते ना गायक असतात, समोरच्या बसलेल्यांना काही कळत नाही की कीर्तनकाराला गायन येतोय की नाही येते, पण गायकांना कळत असतं की कीर्तनकाराला गायन काही जमत नाहीये. मग गायको स्वरम इच्छन्ति. आता ज्या लोकांना वेदांचा अर्थ समजत नाही, ज्या लोकांना संस्कृत समजत नाही, ज्यांना अभंगाचा अर्थही समजत नाही, ज्यांना गायनही समजत नाही, असे लोक काय येतात कीर्तनाला तर ते वेगवेगळी चित्र पाहायला आलेली असतात. कोणती चित्र ते म्हणतात लहान मुलं काय पावले खेळत होती, काय सुंदर ते टाळ वाजवत होते, अशी चित्र पाहायला आलेली असतात. तर ते काय टाळ घोष इंग्रज वारकरी संप्रदाय हा खूप मोठा संप्रदाय. भागवत धर्म हा बहुआयामांचा धर्म आहे. काय बहुआयामांचा धर्म आहे. वारकरी संप्रदायाचा विचार कसा आहे, व्यापक आहे, संकुचित नाही. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चित्तावरी. वारकरी संप्रदायाचं मंदिर हे सगळ्यांसाठी खुलं आहे, म्हणून सगळेच या असं म्हणतात. माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्ताबाईंनी त्या काळात धर्मजातीची सगळी बंधनं तुकारून लावली होती. अहो धर्मजातीला लाजलेली देणारी माणसं आहे, तुम्ही सगळेच या आमच्या कीर्तनाला. आणि मग तुकाराम महाराज अशा प्रकारे पहिल्या चरणात सांगतात की सद्गुरु वाचून सापडे नसोय, धरावे ते पाय आधी आधी. अभंगाच्या पहिल्या चरणात सद्गुरु अभ्यासलेली मंडळी त्यात मी नवीन काय सांगणार असं मला वाटतं. पण माझे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात बालक बापाची ताटी रिगे, बालक बापाची ताटी रिगे, रिगोनी बाबा तेच जेवू लागे, की तो संतोषलेली वेगे मुखची गोडवी. म्हणजे काय तर एका लहान बाळाचा बाप जेवत असतो, त्याचा बाप जेवत असतो आणि ते लहान बाळ आपले चिमुकले हात आणि पाय ते घेऊन रांगत रांगत आपल्या बापाकडे जातं आणि आपला हात त्याच्या ताटाला घालतं, एक छोटासा घास उचलतं आणि म्हणतं बाबा आज मी तुला जेवू घालणार, तू माझ्या हाताने खा. आता आपण असं पाहिलं तर साधारणपणे आई वडील मुलांना जेवू घालतात, पण कधीतरी अशी परिस्थिती
त्यांनी वर्णन केलंय. ते म्हणतात मग ते बाळ जेवू घालतं आपल्या वडिलांना. मग तो बाप काय करतो, आनंदाने आपलं मुख आपलं तोंड त्या बाळाच्या पुढं घेतो, हाताच्या पुढं घेतो आणि आनंदाने तो घास स्वीकार करतो, समाधानाने तो घास खातो. पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी जरी तसे बाळमती, तरी तुम्ही तोशी द्यायची जाती प्रेमाची या. आणि हाच प्रयत्न आज मी इथं करते. आज तुम्हा आई वडिलांना थोर मंडळींना मी घास भरवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं आपली लेख सांगतेय, अशा भावनेनं तुम्ही तो स्वीकारावा, तुम्ही समाधानाने माझं बोलणं ऐकून घ्यावं एवढीच विनंती करते. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे, राज आज साक्षात तुम्ही आमच्या कीर्तनाला आलात. बघा, जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजीराजे हे समकालीन आहेत. आणि याच्या आधी पुढे जाऊन सांगेल तर जगद्गुरु तुकोबाराय हे छत्रपती शिवाजीराजांचे गुरु होते. मग तुम्ही विचार करा, छत्रपती शिवाजीराजांनी जर गुरु केले तर तुम्ही आम्ही गुरु का करू नये. मग असंच एकदा तुकोबारायांचं कीर्तन सुरू होतं. मग तुकोबारायांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजीराजे येऊन बसतात. तुकोबाराय छत्रपती शिवाजीराजांना विचारतात, राज ही नदी दिसली का राज? ही नदी पानफुलांना पाणी देते, ही पशुपक्ष्यांना पाणी देते, ही नदी जीवाला पाणी देते राज, पण जाता जाता या नदीचा अंतिम ध्येय काय? मग छत्रपती शिवाजीराजे म्हणतात, तुकोबाराय या नदीचा अंतिम ध्येय म्हणजे समुद्राला जाऊन मिळणे. मग तुकाराम महाराज सांगतात, राजे नदीचं अंतिम ध्येय जसं समुद्राला जाऊन मिळणं आहे तसं नदी सारखंच माणसाचं जीवन आहे. माणसाच्या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे तर माणूस जन्माला आल्यानंतर इतरांना प्रेम देणं, इतरांना मदत करणं हे माणसाच्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. जे कारंजले गांजले त्याची म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मग शिवाजीराजे म्हणतात, सांगा ना अजून तुकोबाराय, सांगा ना. तुकोबाराय पुढे सांगतात, राजा माणसाच्या जीवनाचं अंतिम ध्येय एवढंच आहे, भक्ती करणं, परमार्थ करणं, नामस्मरण करणं आणि मोक्षावर जाणं. बघा, कोणी कोणाला काय सांगितलं? छत्रपती शिवाजीराजांना जगद्गुरु तुकोबारायांनी मोक्ष सांगितला. ही गोष्ट एका मावळ्याच्या कानावर पडते. मावळा थेट जातो जिजाऊ माँसाहेबांकडे. जिजाऊ माँसाहेबांना म्हणतो, माँसाहेब जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजीराजे बेधुंद झाले, बेभान हरपले त्यांचं. छत्रपती शिवाजीराजांना तुकोबारायांनी मोक्ष सांगितला. मोक्षावर जाण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत ते मार्ग सांगितले. भक्ती करा, परमार्थ करा असं सांगितलं. आणि त्या अनुषंगानं छत्रपती शिवाजीराजांना आता वैराग्य धारण झाले. मग वैराग्य धारण झाले, त्यांनी आपल्या कमरेला असलेली समशेर बाजूला काढून ठेवली आहे आणि ते फक्त आता ईश्वर प्राप्तीची इच्छा करतात. जिजाबाईंनी हे ऐकलं, त्या ताडकन उठल्या आणि गेल्या तुकोबारायांकडं. तुकोबारायांना त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाल्या, महाराज आपण काय सांगितलं आणि कुणाला सांगितलं हे महत्वाचं आहे. महाराज मोक्ष नका सांगू तुम्ही छत्रपती शिवाजीराजांना. महाराज खूप अडचणीतून उभं केलंय त्यांना उभं करण्यासाठी या आईला अजूनच कष्ट सोसावे लागले. या मुघली सत्ता, या सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या छाताडावर अशा ठिय्या नाचत होत्या. या सत्ता अशा ठिय्या नाचत होत्या. त्यावेळी गरज होती एका युगप्रवर्तकाची. अहो, हा भगवा तुका दिसत चालला होता.
शिवाजीराजे सांगतात तुकोबाराय या सूर्याचं काम उगवू नये आणि जगाला प्रकाश देणे. मग तुकोबाराय विचारतात राजन या सूर्याचं कर्म उगवू नये तर तुम्ही मला सांगा एका क्षत्रियाचा धर्म काय. राजा मोक्षाला तर सगळ्यांनाच जायचंय पण आमच्या हातात टाळ शोधतो. तुमची अवस्था मात्र वेगळी आहे. तुमची अवस्था वेगळी आहे. तुम्ही जर शमशेर बाजूला ठेवली तर या धर्माचं रक्षण करणार कोण. राजा मला एका क्षत्रियाचा धर्म तुमच्या मुखातून ऐकायचा आहे. छत्रपती शिवाजीराजे म्हणतात तुम्हीच सांगा तुकोबाराय एका क्षत्रियाचा धर्म काय. तुकोबाराय सांगतात राजा एका क्षत्रियाचा धर्म एवढाच आहे घ्या ती शमशेर हातात आणि करा धर्माचं रक्षण. तरी माझे पालन धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड करणे पाखंड तुमच्या धर्माचं पालन करा. तसंच प्रत्येकाचा धर्म हा वेगळा आहे. प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या कारणासाठी जन्माला आलेला आहे आणि खरा सद्गुरू कसा असतो तर खरा सद्गुरू हा आपल्या साधकाला स्वतःचा धर्म समजावून सांगतो त्याप्रमाणे मार्गदर्शन करतात. म्हणून म्हटलंय आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया नाही अपंगाच्या दुसऱ्या चरणावर आणि ती त्यांना केव्हा झाली जेव्हा विसोबा खेचर यांना त्यांनी गुरु केलं. तर विसोबा खेचर आणि संत नामदेवांची भेट कशी झाली. पहिली गोष्ट विसोबा खेचर कोण होते तर विसोबा खेचर यांचं खरं नाव विसोबा चाटी असं होतं. एकदा मुक्ताबाई विसोबा चाटी यांच्याकडं मांडी बनवण्यासाठी रांधण मागायला जाते. ती म्हणते काका मला मांडे रांधण द्या. तर ते मुक्ताबाईला काय म्हणतात संन्याशीची पोरं आहे तुम्ही. पहिली गोष्ट स्वतःला संत म्हणून घेता आणि आता तुम्हाला इंद्रियांचे चोचले पुरवायचे. पैठणून आल्यापासून तुम्ही अख्ख्या आळंदीला वेडं बनवून टाकलंय. पण तुम्ही भुलवता लोकांना पण मी भुलणाऱ्यातलं नाही. ते काय म्हणतात मी भुलणाऱ्यातलं नाही. आणि मग ते मुक्ताबाईचा अपमान करतात, तिला अपमानित करतात आणि परत माघारी पाठवतात. मुक्ताबाई हिरमुसते आणि ती परत माघारी जात असते. मग विसोबा चाटी जे असतात ते विचार करतात की या लोकांना असं थारा नाही दिला पाहिजे. ते म्हणतात आता मोहूचे मांडे कसे बनवतात, कसे खातात मांडे. ते विचार करतात आता आपण हिच्या मागं बघायला जाऊ
आणि यांचं हिरमुसतील येते, यांचं चेहरे काढून आणि एक मोठी गंमत होईल मग आपण बघायला जाऊ. मुक्ताबाईच्या मागे मागे ते बघायला जातात आणि ते जाऊन पोचतात, ते बघतात आणि ते त्यांना नवल वाटतं, आश्चर्य वाटतं खूप. कारण ते बघतात तर ज्ञानेश्वरांच्या रस्त्याच्या लाल पाठीवर मुक्ताबाईची एवढी एवढी चिमुकले हात मांडे भाजत होते आणि त्यांना आत्मसाक्षात्कार होतो. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. ते ज्ञानेश्वर माऊलींचे पाय धरतात आणि म्हणतात, मला माफ करा, मला माफ करा आणि मी तुम्हाला शरण आलोय. आणि अशा प्रकारे मग त्यांचं नाव विश्वखेचर पडलं. मग आता संत नामदेवांची भेट कशी झाली हा प्रश्न आहे. मग संत नामदेव ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई त्यांना पंढरीला भेटतात. पंढरीला ते मंदिरात गेलेले असतात. ज्ञानेश्वर माऊली ते बघतात तर संत नामदेव एकदम गुंतवून गेलेले असतात आणि भगवंताचं नामस्मरण करत असतात, नाचत गात असतात. ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ आणि सोपानदेव पुढं होतात. ते म्हणतात हेच ते नामदेव महाराज. ते नामदेव महाराजांना प्रदक्षिणा घालतात, त्यांना वंदन करतात, नमस्कार करतात आणि मग ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाईला सांगतात, मुक्ता हेच ते नामदेव महाराज बरं, यांच्या सानिध्यात देव काय नसतो, देव यांच्या ताटात जेवतो. मुक्ताबाईला निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ता त्यांच्या पाया पड. मुक्ताबाई काय पाया पडत नाही. मग नामदेव महाराज त्यांना थोडा राग येतो. मुक्ताबाई म्हणते, दादा तू समजतोय तितका मोठा नाही आहे. नामदेव महाराजांना अजूनच राग येतो. ते काय म्हणतात, आम्ही दोघं पण विठ्ठलाचे भक्त आहे, विठ्ठलाचे भक्त आहे, पण देव काय माझ्या सानिध्यात असतो, देव माझ्या सोबत असतो आणि ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, माझा अधिकार मोठा आहे, त्यामुळे यांनी माझे पाय पडलं तर ते योग्यच आहे, मी यांचे पाय पडलं नाही पाहिजे असं नामदेव महाराजांना वाटतं. आणि ते म्हणतात, त्या ती पोर म्हणते तू समजतो तितकं मोठं नाही आहे. ते रागाने तडफडतात. मग निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ता नामदेव महाराज केवढे, तू केवढी आणि तू असं काय बोलते त्यांना, ते बोलणं शोभत नाही तुला. मुक्ताबाई म्हणते, दादा तूच तर सांगितलं ना, जर ज्ञान नसेल तर भक्ती व्यर्थ आहे आणि हेच झालंय याचं. परिसाचा स्पर्श खापराला व्हावा अशी गत झाली त्याची, असं मुक्ताबाई म्हणते. मग नामदेव महाराज म्हणतात, त्यांना राहत नाही. ते म्हणतात, असं का म्हणतेय ही. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्हाला जर हे रहस्य जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला आमच्या आळंदीला यावं लागेल. मग नामदेव महाराजांना असं वाटतं आपण जाऊ आळंदीला. मग ते त्यांच्यासोबत आळंदीला जातात. आळंदीला जातात आणि नामदेव महाराजांना करमतच नसतं तिकडं. ते म्हणतात, मला माझ्या पांडुरंगाची खूप आठवण येते. मग ते काय करतात, ते एका कोपऱ्यात बसलेले असतात, आपले शांतपणे बसलेले असतात. निवृत्तीनाथ जातात आणि म्हणतात, काय हो नामदेव महाराज, काय झालं, तुम्ही असे खिन्न खिन्न का बसले. ते म्हणतात, आमच्या पंढरीची मजा आहे, जो आनंद आहे तो आनंद तुमच्या आळंदीत मला दिसत नाही, मला माझ्या पांडुरंगाची आस लागली आहे. मग निवृत्तीनाथांना मात्र मनातल्या मनात हसू येतं. ते म्हणतात, काय हे देव यांना भेटलाय, पण त्यांना हे समजलं नाही की देव स्वतःच्या हृदयात आहे. मग मुक्ताबाई येते आणि मुक्ताबाई म्हणते, तुम्हाला सगळ्यांना आतमध्ये बोलवले. नामदेव महाराज एखाद्या लहान लेकरासारखं रुसल्यासारखं म्हणतात, नाही मला नाही यायचं. मग मुक्ताबाई म्हणते, तुमची परीक्षा घ्यायची. नामदेव महाराज म्हणतात, माझी कसली परीक्षा, मला तर वेदांताचा अर्थ कळत नाही, मला कुठले संस्कृत श्लोक पाठ नाही, माझी तर शिंप्याची जात, मला सुई दोरायचं अजून काही समजत नाही आणि माझी कसली परीक्षा घ्यायची. मग गोरोबा काकांना त्यांनी बोलवलेलं असतं, संत गोरोबा कुंभार. आणि मग संत गोरोबा कुंभार येतात आणि मग ते सगळे बसतात, खाली मांडी घालून बसतात आणि गोरोबा काका एक थापटणं घेऊन आलेले असतात, लाकडाचं थापटणं. ते बैलाच्या सोपानदेवाच्या डोक्यात मारतात. सोपानदेव मात्र हसतात. मग ते सोपानदेव म्हणतात, मुक्ताचं बघा, मुक्ताचं बडकं भाजलंय का. आणि मग गोरोबा काका काय करतात, ते मुक्ताबाईच्या डोक्यात सुद्धा ते थापटणं मारतात आणि मुक्ताबाई सुद्धा ती खुदकन हसते. नामदेव महाराजांना काही कळत नसतं हे नक्की चाललंय काय. नामदेव महाराजांची बारी येते. गोरोबा काका जेव्हा त्यांच्या डोक्यात मारतात, नामदेव महाराजांना अक्षरशः रडायला येतं. ते म्हणतात, चांगला पाहुणचार चाललाय माझा. आणि मग मुक्ताबाई म्हणते, हे मडकं काय भाजलेलं नाही, भाजलेलं नाही हा शब्द ते ऐकतात आणि त्यांना मला ते भीती वाटते. ते म्हणतात, माझं झालं तेवढं सन्मान पुरे. आता मुक्ताबाईला म्हणतात, तुझी पाहुणचार करायची पद्धत फारच चांगली आहे.
तू माझं इथं पण पाठलाग करत करत आला का? गोरोबा काका म्हणतात, अहो मुक्ताईनेच पाठवलं मला. ती म्हणली ते पोहोचले की नाही ते बघा. नामदेव महाराज म्हणतात, मला एकट्याला सोडून द्या, मी माझ्या पांडुरंगासोबत पोहोचेन. मग ते म्हणतात, तुमची भाजायची काय भानगड सुरू होती? तुम्ही माणसं भाजायला निघले. मग गोरोबा काका म्हणतात, नाही नाही, अहो ते भाजायचं वेगळं होतं. त्याचा अर्थ असा होता की तुम्हाला आत्मज्ञानाचं रहस्य कळालेलं नाही. मग नामदेव महाराज एक प्रश्न विचारतात. ते म्हणतात, तुम्ही ते थापटणं मारलं, मला जोरात इतक्या लागलं, पण ती मुक्ताबाई अशी फुलं पडल्यासारखी का हसली? मग गोरोबा काका म्हणतात, तुम्हाला जर हे रहस्य जाणून घ्यायचंय ना, तर तुम्हाला औंढ्या नागनाथाला जावं लागेल. तिथं तुम्हाला कोणतरी भेटेल आणि ते तुम्हाला ते रहस्य सांगतील. मग नामदेव महाराज जातात औंढ्या नागनाथाला. तिकडे जातात, शंकराच्या मंदिरात जातात, तर बघतात एक म्हातारा माणूस, एकदम त्याच्या अंगावर पूर्ण जखमा होत्या, त्या जखमांवर माशा बसत होत्या आणि त्यांनी आपल्या पायामध्ये नव्या करकळीत वाहना घातल्या होत्या आणि ते पाय पिंडीवर ठेवले होते. नामदेव महाराजांना राग येतो. नामदेव महाराज म्हणतात, अहो बाबा, तुमचे पाय बाजूला घ्या. ते असतात विसोबा खेचर. विसोबा खेचर म्हणतात, मी म्हातारा माणूस आहे, मला काही तेवढं त्रास माझ्या शरीरात राहिलेलं नाही, तुम्हीच माझे पाय उचला आणि जिथं पिंड नाही तिथं ठेवा. मग नामदेव महाराज त्यांचे पाय उचलतात आणि बाजूला ठेवतात. बाजूला ठेवतात तर त्यांच्या पायाखाली नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्वांना. माननीय श्री दत्त पाटील चपरे हे आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेले. तरी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचे. तसेच आपल्या या गावचे ॲडव्होकेट आणि नगरसेवक राजेशजी कातोरे यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचे. आणि तसेच डॉक्टर लोखंडे यांना विनंती करतो की यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तर डॉक्टर लोखंडे यांनी मंचावर यायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मग संत नामदेव जेव्हा त्यांचे पाय तिकडे तिकडे ठेवायला जातात, तिकडे तिकडे पिंड होते आणि मग त्यांना लक्षात येतं की इतके दिवस आपण एका भ्रमात होतो. ते सुद्धा रडू लागतात, ते आपल्या गुरुला शरण जातात, ते विसोबा यांचे पाय धरतात आणि त्यांना शरण जातात. मग तुम्हीच विचार करा, ज्यांनी मांडे बनवण्यासाठी रांजण पेटू दिलं नाही त्यांना आत्मसाक्षात्कार झाला ज्ञानेश्वर माऊलींमुळं, आणि ते संत नामदेवांचे गुरु होते. गुरुचा महिमा हा किती आहे. खरंच लोक परिसराचं उपमा ही गुरुला देता येणार नाही. अभंगाच्या तिसऱ्या
गडूळ झाले, चांगदेव महाराज आकाश मार्गाने येत आहेत. मुक्ताबाई म्हणतील आता आपणही काही कमी नाही, आपणही त्यांना सामोरं जायचं. पण कशावर जायचं बरं? मुक्ताबाई विचारात पडते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात एवढं काय विचार करायचे, विविधता आहे की. मुक्ताबाई म्हणते काय तुझं दादा, काही पण असतं तुझं, भिंत काही चालणार आहे? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अगं मुक्त भिंत नाही चालायला काय झालं? ज्ञानेश्वर माऊली आपला दैवी हात भिंतीवरून हळुवारपणे फिरवतात आणि म्हणतात चल ग बये सामोरी चल. चमत्कार घडतो आणि भिंत असंख्य पाय फुटल्यासारखी चालू लागते, आकाशात उडायला लागते. चालविली जड भिंती हरली चांगयाची क्रांती. चालविली जड भिंती हरली चांगयाची क्रांती. आता 4 लाईनी करा, महिलांना उभे राहा. 4 लाईनी करायच्या, समोरासमोर 4 लाईनी करा, पुरुषांनी 2 लाईनी करा. हरिपाठ झाले. ओम नारायणाय नमः.